मित्रांनो नमस्कार, मी आकाश दडस आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महासंवाद मराठीमध्ये। खरं तर आज विधान परिषदेच्या जागेसाठी अर्ज दाखल करण्यात आले। खऱ्या अर्थाने मान तालुक्यामध्ये शेखरभाऊ गोरे गटाचे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड भाजप पक्षावर नाराज आहेत। कारण शेखरभाऊ गोरे यांना विधान परिषद मिळावे पाहिजे होते। शेखरभाऊ गोरे खरं तर आमदार झाले पाहिजे होते, ही कार्यकर्त्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती। मात्र भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही आणि त्यामुळे शेखर गोरे गटामध्ये प्रचंड नाराजी आहेत। तर शेखर गोरे यांनी महाराष्ट्रातला असा एकमेव नेता होता की ज्यांनी ॲम्ब्युलन्स असेल, मोफत पाणी टँकर असेल, वैद्यकीय मदत असेल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असेल, असे अनेक समाज उपयोगी कामे करणारा माणूस आहे। आज सुद्धा त्या माणसाची ॲम्ब्युलन्स असतील किंवा इतर सेवा आहे ती एक फोन केला की लगेच मिळते। खरं सांगायचं तर अनेक लोकांना त्यांनी या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून सेवा दिलेली आहे। त्यासोबत वैद्यकीय कार्य देखील खूप मोठ्या प्रमाणात केले। त्यासोबत जे विद्यार्थी आहेत अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील केलेली आहे। असं त्यांनी 2012 पासून आज 2026 आहे निस्वार्थी आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणारा हा माणूस होता। खरं तर या माणसाने 2014ची विधानसभा निवडणूक लढवली, त्यावेळेस त्यांना खरं तर 53,000 मतदान पडलं। त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी या तालुक्यामध्ये युवकांचं जाळं तयार केलं। त्यासोबत त्यांनी अगोदर राष्ट्रवादी पक्षामध्ये काम केलं, त्यावेळेस देखील त्यांचा विधान परिषदेला पराभव झाला होता। त्याचवेळेस त्यांनी नंतरही राजकारणात सक्रिय राहिले। खरं सांगायचं म्हटलं तर आज त्यांना उमेदवारी नाही मिळाली। त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की शेखरभाऊ आपले आमदार झालेत। आत्तासुद्धा तुम्ही दहिवडीत जावा, त्यांचं संपर्क कार्यालय आहे, तिथं 4 ते 5 PA फुल टाईम काम करतात। खरं तर ज्यांनी भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते धैर्यशील कदम, त्यांचा कारखाना आहे, उद्योजक आहेत, त्यांच्याविषयी ते पक्षाचा निर्णय असेल। मात्र आमच्या मान खटावमधल्या जनतेची मागणी होती की खरं तर शेखर गोरेंना तिकीट द्यायला पाहिजे होतं, खरं तर त्यांना आमदार झालं पाहिजे होतं। एक सर्वसामान्य माणसाला मदत करणारा असा नेता आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर ते एकमेव नेतृत्व आहे की तुम्ही कुणी जावा, कुठल्या जातीतल्या धर्मातला कुठलाही सर्वसामान्य माणूस जावा त्यांच्याकडं, कोणतीही मदत लागा, 100% मदत करणारा माणूस आहे। कधीही कोणता विचार करत नाही, थेट जनतेसाठी मदत करणारा माणूस आहे। आमची देखील एक मान तालुक्यातला पत्रकार, मान तालुक्यातला सुपुत्र, आमची देखील इच्छा होती की शेखरभाऊ गोरे हे खरं तर आमदार झाले पाहिजेत। एवढा दिलदार मनाचा